Here, next on the basis of a magnetic flux, next problem. Uh, this is the sixth number problem. Okay, a loop of area 0.1 meter square rotates with a speed of 60 rps, means a frequency there revolution per second, perpendicular to magnetic field, 0.4 tesla. There are 100 turns in the loop. Maximum voltage induced in the loop is, maximum voltage we have to find this here. Okay, what is the maximum formula here? A general formula, this concept, E max is equal to N A B omega. N is the number of turns, A is the area, B is the magnetic field, omega is the angular velocity of this coil. अब तुम्हाला इथे मॅक्झिमम व्होल्टेज काढायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे जनरल रिलेशन इन सर्क्युलर मोशन मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ अ फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ई मॅक्स इज इक्वल टू एन ए बी 2 पाय एन. मॅक्झिमम व्होल्टेज काढायचं आहे. मग काय मग तुमचं सांगा आन्सर. ई मॅक्स इज इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एन म्हणजे 100, म्हणजे याला कसं लिहितं डायरेक्ट 10 to power 2. आय एम राईट टू डायरेक्ट. व्हॉट इज एरिया 0.1. व्हॉट इज बी 0.4. व्हॉट इज 2 into pi into what is n 60. How to solve this? Listen here. Here 10 to power 2, 0.1, 0.1 means minus 1, 0.4 means 4 into 10 to power minus 1. बोलते इसको कैसे, 10 to power 2 into 4 into 10 to power minus 1 minus 2 into here 2 into 60 120 into 3.14. Okay, plus 2 minus 2 get cancelled here. What is the answer here? 120 into 4 into 3.14. Calculate this. 4 into 0 0, 4 into 2 8, 4 1 जा 4 into 3.14. Okay, now आता कसं सॉल्व करायचं पहा. इथं पॉईंट काय 3.14, पॉईंट इकडे शिफ्ट करा. 480 इंटू 314 इंटू 10 to power minus 2. ओके, आता इथं काय येतं 48 इंटू 314. इथला एक 0 म्हणजे 10 to power plus 1 मीन्स minus 2 10 to power plus 1 म्हणजे minus 2 plus 1 minus 1. 48 इंटू 304 इंटू 10 to power minus 1. याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 1507 इंटू 10 to power minus 1. ओके, minus 1 म्हणजे कसं सबस्टिट्यूट करतं व्हॅल्यू. एक पॉईंट इकडे शिफ्ट करा म्हणजे +1 येईल याच्यामध्ये. आय विल ट्राय दिस. मेसेज काय तर पहा 314 इंटू 48 मीन्स दिस अ 1507 2 इंटू 10 to power minus 1 मीन्स 1507. एक पॉईंट इथं शिफ्ट करा 2 म्हणजे +1 minus 1 कॅन्सल is a 1507 volt. In your options, option 1 first is a 15.07 volt. Option B 1507 volt. Option C 250 volt. Option D 150.7 volt. This is your answer. Okay, what is the option? Option B option. Next, seventh question.
a magnet is moved towards a coil quickly and slowly, the induced EMF is. म्हणजे याचा अर्थ काय, एक मॅग्नेट आहे आणि मॅग्नेट ते कॉईलच्या जवळ टुवर्ड्स जवळ आपल्याला फोर्स अप्लाइड करायचा आहे. मीन्स अ मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड्स अ कॉईल, म्हणजे एक कॉईल मॅग्नेटच्या टुवर्ड्स चालेल, म्हणजे एका कॉईलचे मॅग्नेट जे आहे ते टुवर्ड्स चालेल. मग तेव्हा एक क्विकली असेल कंडिशन, दुसरं स्लोली असेल. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय ते तुम्हाला ते ऑप्शनमध्ये सांगायचं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सेम इन बोथ. सेम इन बोथ. ऑप्शन बी मोर वन than the second case. Option C smaller in one than in second case. And option D nothing can be said. ओके, म्हणजे याचा अर्थ एक मॅग्नेट मूव करायचं आहे टुवर्ड्सला कोणाच्या कॉईल जवळच्या. मग तेव्हा तुम्हाला एक कंडिशन एक फास्ट करायचं आहे, एक स्लो करायचं आहे. मग तेव्हा ते काय होते त्याचं इंड्युस्ड EMF. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण एका कॉईल एका जागी सबस्टिट्यूट केल्यानंतर एका पोझिशनमध्ये जेव्हा मॅग्नेट त्याच्याजवळ आपण जवळ नेतो जेव्हा, मग तेव्हा तुम्ही एक वेळेस जर फास्ट नेलात तर त्याचे इंड्युस्ड EMF कसं असतो, सेकंड ऑप्शन मोर इन फर्स्ट दॅन इन सेकंड. म्हणजे याचा अर्थ फर्स्टमध्ये सगळ्यात जास्त इंड्युस्ड म्हणजे व्होल्टेज वाढते कारण क्विकली फास्ट आहे, आणि स्लोली जर केलं तर त्याचे इंड्युस्ड EMF कमी होते. दॅट्स वाय ऑप्शन बी मोर फर्स्ट दॅन द सेकंड केस. ओके, नेक्स्ट 8th प्रॉब्लेम. 8 number. If magnetic flux associated with coil varies at the rate of 1 Weber per second, this is a magnetic flux phi. Okay, means what? E is equal to d phi by dt. मीन्स मॅग्नेटिक फ्लक्सचा एस एन का वेबर टाईमचा सेकंद, म्हणजे तुम्हाला रेशो कशाच दिला डी फाय डी टीचा 1 वेबर पर सेकंद. ओके, द इंड्युस्ड EMF इज, त्याचं इंड्युस्ड EMF काय ते तुम्हाला विचारले. तर ऑप्शनमध्ये आहे 1 व्होल्ट, ऑप्शन बी 10⁻8 व्होल्ट, ऑप्शन सी 10⁻−8 व्होल्ट, ऑप्शन डी 1 मिलीव्होल्ट. त्याचा आन्सर काय आहे तर पहा, ई इज इक्वल टू आपल्याकडे डी फाय बाय डी टी आहे. मग याचा रेशो किती दिलेला आहे 1 वेबर पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ इंड्युस्ड EMF काय असेल त्या आन्सरचा 1 व्होल्ट असेल. नेक्स्ट 8 इज ओव्हर. नेक्स्ट 9. आता 9 थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे पहा. ऑन द बेसिस ऑफ एडी करंट अ मेटल रिंग इज हेल्ड हॉरिझॉन्टली and bar magnet is dropped through ring which its length along the axis of the ring. The acceleration of the falling magnet is. म्हणजे याचा अर्थ एक मेटल रिंग आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला एक मेटल बार मॅग्नेट ड्रॉप करायचं याच्यामधून आतमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ते रिंग आहे समजा, dropped through the ring which its length along the acceleration of the falling magnet is equal to g, option A equal to g, option B less than g, option C more than g, option D depend on the diameter of ring and length of magnet. Depend on the diameter of ring and length of magnet. म्हणजे याचा अर्थ एक मेटल रिंग आहे, हॉरिझॉन्टलमध्ये हेल्ड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बार मॅग्नेट ड्रॉप करायचा आहे. मग तुम्हाला माहीत आहे, मग त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू जेव्हा फॉल होतो तर त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असं विचारते. समजा एका मेटल रिंगमधून एखादा बार मॅग्नेट जर आतमधून असं त्याच्यामध्ये थ्रू केला, ड्रॉप केला, तर त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते तुम्हाला सांगा. इक्वल टू जी राहू शकत नाही, कारण का ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट व्हॅल्यू काय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे अर्थचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, हे इक्वल टू राहत नाही. आता हे राहिला ऑप्शन बी आणि सी
मोर दॅन जी जास्त राहू शकत नाही. लेस दॅन जी याचा अर्थ मग लेस दॅन जी कसं होते, कारण हा तुमचा मेटल रिंग आहे. आतमधून काय थ्रू करता तुम्ही, मॅग्नेट. म्हणजे याचा अर्थ ते मेटल रिंग आहे, म्हणजे याचा अर्थ दोघं एकमेकांना अट्रॅक्ट होते, म्हणजे त्याची स्पीड कमी होते. मग स्पीड कमी झालं याचा अर्थ लेस दॅन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो नेक्स्ट 13 number. These are again theoretical questions on the basis of translatory motion. The EMF induced in wire by its motion across magnetic field does not depends upon. Once again, the EMF produced in wire by its मोशनमुळं त्या वायरमध्ये EMF प्रोड्यूस होतो अक्रॉस अ मॅग्नेटिक फील्ड डज नॉट डिपेंड्स अपॉन. म्हणजे कशावर डिपेंड आहे ते तुम्हाला विचारलं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट द लेंथ ऑफ द वायर, नेक्स्ट द कॉम्पोजिशन ऑफ द वायर, ऑप्शन सी द डायमीटर ऑफ द वायर, ऑप्शन डी द ओरिएंटेशन ऑफ द वायर. तर ऑप्शन येतं म्हणजे याचा अर्थ एखाद्या वायर मोशनमध्ये EMF प्रोड्यूस होतो कोणाच्या अक्रॉसमध्ये, मॅग्नेटिक फील्डच्या. मग तेव्हा जर असं कंडिशन असेल तर इंड्युस्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड कशावर डिपेंड आहे ते तुम्हाला विचारेल. ऑब्वियसली लेंथ ऑफ द वायरवर डिपेंड आहे. कॉम्पोजिशन ऑफ द वायरवर डज नॉट डिपेंड, म्हणजे कॉम्पोजिशनवरती डिपेंड राहत नाही. वायर कोणताही असेल, कॉम्पोजिशन ऑफ द वायरवर डज नॉट डिपेंड्स अपॉन. ओके, जो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. द कॉम्पोजिशन ऑफ द वायर इज डज नॉट डिपेंड्स अपॉन the EMF produced in wire by its motion across a magnetic field does not depend upon the composition of the wire. ठीक है. Next, 16 number. Two solenoids of same cross sectional area, A1 is equal to A2 is equal to A, have their lengths and number of turns of ratio. The two solenoids same cross sectional area have their lengths and number of turns in ratio. The ratio of the self inductance of two solenoid, रेशो घ्यायचा आहे तुम्हाला सेल्फ इंडक्शनचा L1/L2, तुम्हाला रेशो काढायचा आहे. मग तुम्हाला त्यांनी नंबर ऑफ टर्न्स ऑफचा रेशो दिलेला आहे तुम्हाला N1/N2 इज इक्वल टू 1/T, आणि त्या सोलोनाईडचा एरिया आणि लेंथ दोन्ही पण सेम दिलेले आहेत तुम्हाला कंडिशनमध्ये. तर तुम्हाला रेशो काढायचा आहे. तर बेसिक फॉर्म्युला काय सोलोनाईडचा, तर सोलोनाईड आणि आपल्याकडे दोन कॉईल आहेत सगळ्यात, म्हणजे इंडक्शनमध्ये एक सेल्फ इंडक्शन आहे, दुसरा म्युच्युअल इंडक्शन आहे. तर तुम्हाला त्या सोलोनाईड काय की सोलोनाईड एक मटेरियल आहे. मग त्याचं तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरिया, त्याचं लेंथ सेम दिलेला आहे, पण त्याचं नंबर ऑफ टर्न्स ऑफ रेशो दिलेला आहे 1/2. मग तुम्हाला रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ सेल्फ इंडक्टन्स ऑफ टू सोलोनाईड्स इज, दोन सोलोनाईडचा. तर तुम्हाला त्याचं ऑप्शन दिलेलं आहे 1/1 फर्स्ट ऑप्शन, ऑप्शन बी 1/2, ऑप्शन सी 2/1, ऑप्शन डी 1/4. व्हॉट इज द आन्सर. अँड सेल्फ इंडक्टन्सचं फॉर्म्युला आहे आपल्याकडं. आपण दोन रेशो काढायचे, त्याच्यासाठी आपल्याला L1 आणि L2 कन्सिडर करावं लागतं. हे बेसिक फॉर्म्युला μ0 N1² AL. A1 L1 का दिले, कारण ते दोन्ही सेम क्वांटिटी, म्हणजे दोन सेम क्वांटिटी आहेत. μ0 N2² AL. μ0 is a permeability constant, therefore take a ratio L1/L2. What is L1? μ0 N1² AL divided by μ0 N2² AL. μ0 get cancel. L1 divided by L2 is equal to N1² divided by N2². N1 divided by N2 रेशो काय दिलेला आहे 1/2, म्हणजे काय येतं 1/4. म्हणजे L1/L2चा रेशो काय येतो 1/4, म्हणजे ऑप्शन डी येतं. नेक्स्ट 17. The current passing through a choke coil of
5 Henry is decreasing at the rate of 2 ampere per second. The EMF developed across a coil. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला EMF डेव्हलप्ड करायचं आहे. त्याच्यामध्ये एक चोक कॉईलमधून त्याच्यामध्ये 5 हेनरी इंडक्टन्स इतकं करंट पास होत जाते आणि त्याचा रेट दिला आहे 2 अँपियर पर सेकंद. आता 2 अँपियर पर सेकंद म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कशाचा रेशो दिलेला आहे, I/Tचा रेशो दिलेला आहे, म्हणजे 2 अँपियर पर सेकंद. ओके, मग त्याचे तुमचे ऑप्शन आहेत. त्याचे ऑप्शन ए आहे -10 व्होल्ट, ऑप्शन बी +10 व्होल्ट, ऑप्शन सी 2.5 व्होल्ट, ऑप्शन डी -2.5 व्होल्ट. मग आता इंड्युस्ड EMF कसं करतो, E = -dφ/dt. हे कोणतं लॉ आहे, लेन्झ लॉ आहे. म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूडबद्दल डिस्कस केलं आहे अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. तर फाय आपल्याला माहीत आहे, फाय = सेल्फ इंडक्टन्स, म्हणजे एकच कॉईल असल्यामुळं काय येतो त्याच्यामध्ये Li, मीन्स फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंड्युस्ड करंट. मग फायची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करा, I = -d/dt. आता आपल्याला L कॉन्स्टंट आहे, आपल्याला E काढायचं आहे. पण di/dtचा रेशो दिलेला आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ किती दिलेला आहे, E L किती दिलेला आहे 5 here minus into what is di/dt ratio 2 ampere per second. What will get -5 × 2 10 volt. But here always induced EMF take in a magnitude -dφ/dt. Okay, that's why A is equal to +10 volt. What you will get answer, option B. Okay, next 18 number. The unit of inductance is equivalent to. इंडक्टन्सचा तुम्हाला SI युनिट इक्विव्हॅलंट काढायचं आहे. Okay, let us see. The unit of inductance is equivalent to here option A, volt into ampere per second, option B है ampere volt into second, option C है volt ampere into second, ऑप्शन डी आहे व्होल्ट इंटू सेकंद डिवायडेड बाय ॲम्पियर. कोणते तुम्ही कोणतं पण इंडक्टन्स घ्या, सेल्फ इंडक्टन्स किंवा म्युच्युअल इंडक्टन्स, तर फॉर्म्युला काय, E = dφ/dt. बट अकॉर्डिंग टू दिस लॉ ऑफ प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू induced current. Therefore phi is equal to Li. L is the self inductance, or here phi is equal to Mi. M is a mutual inductance. सबस्टिट्यूट व्हॅल्यू काय येईल याच्यामध्ये, L di/dt. मग आता आपल्याला SI युनिट कशाचं काढायचं, इंडक्टन्सचं. या फॉर्म्युल्यावरून L काय येतं, मग L = E × dt डिवायडेड बाय di. मग आता इथं मला सांगा E काय, इंड्युस्ड EMF. इंड्युस्ड EMFचं SI युनिट काय, व्होल्ट, DTचा सेकंद, DIचं काय, ॲम्पियर. विच ऑप्शन इज करेक्ट, व्होल्ट इंटू सेकंद पर ॲम्पियर, ऑप्शन डी. Okay, next 19 problem you solve it. This is a very easy. Okay, wait. 19th problem, I will give you given data and we have to solve and formula and hint. Okay, what is the self inductance of air core solenoid 1 meter long, L is equal to 1 meter, diameter is D is equal to 0.5 meter, if it has N is equal to 500 turns, and take pi square value is 10. What is the formula, तुम्हाला याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स काढायचं आहे. तर सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला L is equal to μ0 N² AL. मग आता याच्यामध्ये
आता तुम्ही इथं तुम्हाला डायमीटर दिलं आहे, मग रेडियस कसं करणार? व्हॉट इज द सर्क्युलर कॉईलचं काय येतं मग? ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हे व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, याच्यावरून तुम्ही काढा. म्यू नॉट एन स्क्वेअर एच्या ठिकाणी पाय आर स्क्वेअर एल. मग आता आर कसं फाइंड आउट करणार? आर इज इक्वल टू डी बाय 2. तुम्हाला उत्तर येईल. आणि ऑप्शनमध्ये तुमचं उत्तर आहे कोणतं करेक्ट आहे, आन्सर चेक करा. ऑप्शन ए 3.15 इंटू 10⁻⁻4 हेनरी. ऑप्शन बी 4.8 इंटू 10⁻⁻4 हेनरी. ऑप्शन सी 5 इंटू 10⁻⁻4 हेनरी. ऑप्शन डी 6.25 into 10 to the power minus 4 Henry, and this problem is correct answer is 6.25 into 10 to the power minus 4 Henry. Do it. Thank you.